जळकोट तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण. करंजी तालुका जळकोट येथील जातीय द्वेषातून बौद्ध व मातंग समाजातील समाज मंदिर पडणाऱ्या सरपंच भागवत गणपत सोनटक्के व ग्रामविस्तार अधिकारी संजू रामराव नागरगोजे या समाज कंटकांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावे व दोन्ही समाजाचे समाज मंदिर ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी बांधकाम करून जातीय तणाव, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी तालुका जळकोट तहसील येथे उपोषण करते. जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी उदगीर डॉक्टर संजय कांबळे, तालुका महासचिव वंचित बहुजन आघाडी उदगीर पीडी कांबळे, युवा तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रतीक भैया कांबळे, वंचित बहुजन आघाडी उदगीर प्रदीप कांबळे व इतर कार्यकर्त्यांच्या मागणीचे उपोषण सुरू आहे. वलांडी वार्ता लाईव्ह न्यूज प्रतिनिधी प्रवीण सूर्यवंशी करवंदीकर. जळकोट तालुक्यामध्ये करंजी गावामध्ये जे मातंग समाज आणि बौद्ध समाजाचं समाज मंदिर होतं, 40 वर्षापासून असलेलं समाज मंदिर तिथल्या ग्रामसेवकाने आणि सरपंचाने मिळून संगनमत करून ते समाज मंदिर पाडून टाकण्यात आलेलं आहे. आणि तिथले गावातले रहिवासी त्यांना विचारायला गेले असता त्यांना फोन लावून बोलताना सरपंचाची भाषा, तुझ्या मायचा मादरचोद, तू काय करतोस असं बोलून उच्चार, त्याचे आरेतुरेची भाषा आणि गावातल्या लोकांना भीतीचं वातावरण निर्माण करून तुला बघतो, तुला तुझे पाय तोडतो असे शिवीगाळ शब्द देऊन आणि समाजामध्ये दोन समाजामध्ये एक दोष निर्माण करण्याचं काम तिथला ग्रामसेवक आणि सरपंच केलेला आहे. अशा दोन्ही ग्रामसेवकावर आणि सरपंचावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि जळकोटचे तहसीलदार साहेबांना विनंती करतो की ग्रामसेवकावर आणि सरपंचावर लवकरात लवकर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि 40 वर्षापासून असलेलं सभागृह समाज मंदिर ते लवकरात लवकर बांधून देण्यात यावं ही आमची वंचित बहुजन आघाडी उदगीरच्या वतीने मागणी आहे. आणि करंजी गावातल्या रहिवाशांना न्याय मिळवून देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी 100% करेल. आणि नाही जर होणार झाला हे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.